श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर उद्या आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे. तर तो कसा साजरा करायचा ते ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा सकाळी म्हणजे पहाटे जर उठला तर अतिउत्तम. पहाटे उठून अंघोळ वगैरे करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे महाराजांची मूर्ती असेल तर त्याची पंचोपचार आपल्याला पूजा करायची आहे. आपल्याला महाराजांना अभिषेक करायचा. तुमच्या घरामध्ये कोणत्या ज्या पण वस्तू असतील तर त्या वस्तू हे करून आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्याच्यानंतर महाराजांची मूर्ती स्वच्छ कपड्याने साफ करून घ्या. त्याच्यानंतर महाराजांना प्रिय असं हिना अत्तर महाराजांना लावायचं आहे. त्याच्यानंतर महाराजांना हार घालायचा आहे. त्याच्यानंतर धूप दीप अगरबत्ती ओवाळायची आहे. त्यानंतर आपल्याला सारामृताचे 3 अध्याय वाचायचे आहेत किंवा शक्य असल्यास 21 अध्याय वाचला तरीही चालेल. तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा, 11 माळी जप करायचे. ही झाली सेवा. नैवेद्यामध्ये आपल्याला महाराजांना गोड शिरा, शेवयाची खीर किंवा शक्य असल्यास पोळ्यांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. दिवसभर आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे. जर तुम्ही प्रगट दिनानिमित्त 11, 21 किंवा 3 दिवसाचं पारायण करत असाल तर त्याची पण सांगता उद्या करायची आहे. त्याच्यासाठी जास्ती काही करायचं नाही. आपण जो नैवेद्य केलेला आहे तो नैवेद्य स्वामींना अर्पण करायचा. पारायण काळात जर काही चूकभूल झाली असेल तर त्यासाठी स्वामींना माफी मागायची आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला पारायणाची सांगता करायची आहे. आता पूजेमध्ये तुम्ही स्वामी महाराजांची मूर्ती स्थापन करू शकता. पादुका असतील तर त्याची पूजा करू शकता. कळस मांडायचा असेल तर कळस मांडू शकता. फळं वगैरे ठेवू शकता. अशा प्रकारे तुम्ही पूजा करू शकता. फक्त स्वामी महाराजांना महत्त्वाचं काय आहे ते म्हणजे आपण किती मनापासून त्यांची सेवा करतोय, त्यांचा नामजप करतोय हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे दिवसभर आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.